माझ्या माझे मोठे बोलतोय यांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही जे विनंती केली ते अतिशय महत्वाचं आहे, परंतु 10 दिवस झाले, 10 दिवस पहिले आयुक्त साहेब माझी माय आहे, माझ्या बापाकडे विनंती केली, माझ्या बापाने लक्ष दिलं का? सांगा साहेब, तुमच्या किमतीला किती किंमत आहे? हा, मग जर समजा जर त्यांनी वरती 10 दिवसामध्ये मी इथं मरतोय, आता माझ्या भाऊला एकच उत्तर सांगायचं आहे, मला डॉक्टरांकडनं सलाई पाहिजे अशी मी सलाई मागितली, तुमच्या डॉक्टरांना 24 तास इथं ड्युटी सांगितल्या, अँब्युलन्स आणि डॉक्टर 24 तास थांबले का इथं? थांबा ना उत्तर द्यावं लागेल ना तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं. हे बघा, ज्या वेळेस संबंधित आरोग्य अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका यांना सांगितली की तुमची जी शारीरिक स्थिती आहे ती उपोषणासाठी तयार नाही आहे, तुम्ही उपोषण थांबवावं हे त्यांनी देखील सांगितलं. आणि आज पण आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलेलो आहोत की वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या परीने तुमची तपासणी करून त्यांनी वेळोवेळी तुमची तपासणी केल्यावरती अहवाल पण दिले. मला सलाई दिली नाही साहेब. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी तरुण आहो, माझी तब्येत अतिशय चांगली होती. का इथं लावू शकत नाही का? जरांगे साहेबांना काय विचार सांगत नाही तुम्ही? अहो दादा, मला एक म्हणायचं आहे, जर समजा अण्णा हजारेसाठी वेगळा कायदा आहे, जरांगेसाठी वेगळा कायदा, नाबिला देवरेसाठी वेगळा आहे का? 24 तास इथं डॉक्टर पाहिजे, तुमचा डॉक्टर 24 तास होता का? अहो माझी बायकोला चक्कर आले, मला ऐका ना, पहिली गोष्ट मी काय तो साहेब, पहिली गोष्ट उपोषण करतोय मी मजेत बसलो नाही साहेब, तुम्हाला कळणार नाही ते शासनाला माझं मागणी होती, तुम्ही दिलं नाही, कलेक्टर साहेबांनी मला दिलं नाही, तहसील साहेबांनी मला दिलं नाही, आणि ते दिलं नाही ते नाही, कलेक्टर साहेब पण आले नाही, तहसील साहेब पण आले नाही, ते माझ्या जिल्ह्याचे पालक आहात साहेब, काही नाही करा, मी पेणार नाही, अपमान करून घेऊ नका. हा, पहिली गोष्ट लक्षात घ्या. नाही, मला म्हणायचं बघा, या माझ्या 10 वर्षाच्या मुलासाठी मला नोकरीची गरज आहे, तुमचा नाही ते बाजूला ठेवा. पहिली गोष्ट बर का, मला म्हणायचं असं आहे, नोकरीची कोणाकोणाला गरज आहे? मग उपोषण चालू ठेवायचं ना? बघा, माझ्या बहिणी काय म्हणतायत, चालू द्या, थांबा दादा. अरे बाबा, 17 दिवस जरांगे साहेब उपोषण करतात, 17 दिवस, माझा 10वा दिवस आहे, करू द्या ना मला, तुम्ही प्रयत्न करा ना, तुम्ही शासनाकडे प्रयत्न करा, शासनाला सांगा ना. तर मला म्हणायचं काय,